ज्यांना देवपूजेसाठी अजिबात वेळ नाही, दोघेही नवरा बायको जॉबला आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो, अशा लोकांनी कशाप्रकारे पूजा करावी? या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकता. देवघरामध्ये शक्यतो फोटो स्वरूपामध्ये देव ठेवावेत, ज्यांना तुम्हाला आंघोळ घालायची गरज लागणार नाही. फोटो असतील तर फोटोंना स्वच्छ पुसून घेतले तरी चालते. अगोदरच्या दिवशी देवांना वाहिलेली फुले काढायची आहेत. तुम्ही जर शिळी सुकलेली फुले तशीच ठेवली तर घरात नकारात्मकता वाढते. त्यानंतर अगोदरच्या दिवशी ठेवलेला नैवेद्य आणि पाण्याचा लोटा काढायचा आहे. त्यानंतर दिवा लावायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फुलं व्हायचं आहे. त्यानंतर गंगाजल घ्यायचं आहे, गंगाजल एका फुलावर टाकायचं आहे आणि ते प्रत्येक देवांवर शिंपडायचं आहे. गंगाजल शिंपडून झाल्यावर स्त्री देवतांना हळद कुंकू लावायचं आहे आणि पुरुष देवतांना चंदनाचा टिका लावायचा आहे. शिवलिंग असेल तर भस्म लावायचं आहे. त्यानंतर फ्रेश ताजी फुले देवांना व्हायची आहेत. त्यानंतर नैवेद्य आणि पाणी भरून लोटा ठेवायचा आहे. त्यानंतर रांगोळी काढायची आहे, अगरबत्ती धूप लावायची आहे आणि देवांची आरती करायची आहे.